अगं बाई 100 वर्ष आयुष्य आहे. आलीच बघा. अगं शीतल, दिलं का दागिनं? आता न बोलताच गेली. हिला काय झालं म्हणायचं आता? झाली का मीटिंग? वय आणि हे कुठे गेलं? मामा पंचाच्या बरोबर आहे, काहीतरी काम आहे. बर, तुम्ही जेवून घ्या. जेडे, ताट कर ग पटकन. तुम्ही बसा जेवायला. ही दागिने कोणाचे? हे तर देवीचे दागिने आहेत की, पण यांच्याकडे कसं कसं काही ना. आता या दागिन्यांचं काय होतंय ती बघाच अजिंक्य.
आज्या, तू आणि शीतल भांडलायस काय? अय आज्या, आजो, हं? अरे लक्ष कुठं आहे तुझं? मी काय विचारतोय? काय? तू आणि शीतल भांडलायस काय? नाही. कोण म्हणलं? मी आपला असंच विचारतोय. नाही, तसं काय नाही. मगाशी तुम्ही नीट बोलला नाही ना, म्हणून. हा, काय झालंय? नाही काय झालं. खरंच भांडला नाही ना? तसं काय असेल तर सांग, आपण मिटवूया. नाही नाही. आजा, लगेच झोपलास वय? वय का? असंच डोकं दुखते माझं. तू झोप. मग मी दाबू का डोकं तुझं? नको, झोप तू. मग एक गोळी घ्यायची नाही का एखादी? घेतले मी, झोप तू. झोप तू. आजा कायच बोलला नाही माझ्या संग. हा, शीतल काय बोललीच नाही. चिडली तर नसेल ना? मेसेज करू का? सॉरी म्हणून मेसेज करूया. नाही नको, त्याचा मेसेज नाही तर फोन येऊ दे, मग बोलूया. पाठवूया? नको. भेटूनच सॉरी म्हणले. आजाला असं तर वाटलं नाही ना की मी चिडलीये म्हणून? शीतली जर चिडली असेल तर उगाच चार चौकात तमाशा व्हायचा. मी चिडली असं जर आजाला वाटत असेल तर आजाचा अभ्यासात लक्ष नाही लागायचं, आणि त्याचा अभ्यास नीट नाही झाला तर लेखीला नापास व्हायचा. काय बी होऊ दे, उद्या कॉलेजमध्ये जाऊन शीतला सॉरी म्हणायला पाहिजे. काय बी करून आजाशी बोललं पाहिजे.